नमस्कार। या ठिकाणी काल शंकरराव बुट्टे या ठिकाणी राष्ट्रीय आदिवासी परिषद या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम होता हा राष्ट्रीय आदिवासी परिषद नसून या ठिकाणी राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा मेळावा होता असं माझं मत आहे। या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पॅम्पलेटमध्ये छापलं होतं की आदिवासी चौथरा, परंतु या ठिकाणी दत्ताभाऊ असेल, काळजा असेल, या ठिकाणी आमचे जनाभाऊ मरबळ असेल आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी मागच्या 3 तारखेला महादेव कोळी चौथरा या कार्यक्रम झाला होता। परंतु खऱ्या अर्थानं बिरसा ब्रिगेड असेल, विचारमंच असेल, यांना खऱ्या अर्थानं समाजाकडून पैसे गोळा करणे आणि आपली ताकद काय आहे या दाखवण्यासाठी हा त्यांचा अट्टहास होता। त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं आपल्याला की काल आपण बघितलं की राष्ट्रीय आदिवासी परिषद आपल्याला घ्यायची असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदिवासी समाजातील 25 आमदार आहेत, खासदार आहेत। या ठिकाणी जर तुम्हाला घ्यायचं होतं तर या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू आहेत, या ठिकाणी केंद्रीय आदिवासी मंत्री आहेत, या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री आहेत आणि त्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे जे कोणी ज्येष्ठ असतील, मार्गदर्शक साहित्यिक असतील, अशा माणसांना खऱ्या अर्थानं आमंत्रित करून या ठिकाणी आदिवासी समाजावरती ज्या काही अपायकारक गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती खऱ्या अर्थानं विचारविनिमय होणं गरजेचं होतं। परंतु ही बिरसा ब्रिगेड असेल, विचारमंच असेल, यांचा एक पॉईंट आहे की खऱ्या अर्थानं आपण मोठं झालं पाहिजे, आपला विचार पुढे गेला पाहिजे आणि आपल्याला जो पक्ष मानतो अशा व्यक्तींना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आणलं पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता। या ठिकाणी देशाचे आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना मानतो, परंतु या ठिकाणी आलेत, त्या ठिकाणी त्यांच्या मुलगी सुप्रियाताई ह्या खऱ्या अर्थानं आपण बघितलं आहे की ज्यावेळेस लोकसभेमध्ये अधिवेशन चालू असतं त्या सतत मागणी करत आहेत की खऱ्या अर्थानं धनगर आणि धनगड ह्या एकच आहेत। त्या ठिकाणी जे आदिवासी मंत्री आहेत मुंडा यांना सांगतात की आपण जो अहवाल आहे तो खऱ्या अर्थानं चुकीचं सांगतात, तुम्ही या ठिकाणी धनगर आणि धनगड हे एकच आहे, त्यामुळे धनगरांना लवकरात लवकर आरक्षण मिळावा यासाठी आपण केंद्र हे पाठपुरावा करत नाही, हे केंद्र त्यांना आरक्षण देत नाही, हे भाजप सरकारवर खऱ्या अर्थानं ढकलण्याचं काम ते करत आहेत। या ठिकाणी फौजिया खान असतील, त्यासुद्धा ह्या राष्ट्रवादीच्या खासदार आहेत, ह्यासुद्धा धनगर समाजाच्या बाजूने उभे राहतात। जर शरद पवार साहेब हे धनगरांच्या बाजूने उभे राहतात, सुप्रियाताई उभ्या राहतात, फौजिया खान उभ्या राहतात, तर आदिवासींच्या विरोधात जर पवार कुटुंब हे राहत असेल तर अशा व्यक्तीला खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाला आणणं हे गैर आहे असं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं। आणि खऱ्या अर्थानं आपण काल पवारसाहेबांचं भाषण बघितलं तर 5 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं पवारसाहेबांनी भाषण उरकत घेतलं, परंतु आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी असतानासुद्धा पवारसाहेबांनी आरक्षणावरती एकही शब्द बोलला नाही। तर मग आदिवासी समाजाचा कार्यक्रम असेल आणि आदिवासी समाजावरती जर आपण या ठिकाणी आरक्षण काय बोललं जात नसेल तर अशा व्यक्तीला या कार्यक्रमाला आणणं हे चुकीचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। या ठिकाणी आपण बघितलं की आदिवासी समाजाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी जर धनगर आणि आदिवासी समाजाचा वाद पेटलेला आहे आणि धनगर माणूस जर आदिवासीच्या स्टेजवर असेल तर याच्यासारखं आमचं आदिवासी समाजाचं दुर्दैव आहे असं या ठिकाणी वाटतं। खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आहेत, अनेक ह्या ठिकाणी आहेत, परंतु बिरसा ब्रिगेड असेल, या ठिकाणी विचार मंच असेल, आपण या ठिकाणी RSSला नावं ठेवतो, मग आपली कालची जी वागणूक होती ती कशा प्रकारे होती? RSSपेक्षा एक भयानक वागणूक होती। खऱ्या अर्थानं आपण सिलेक्ट कोणाला करतो? या ठिकाणी जे मान्यवर आहेत त्यांना सिलेक्ट करतो, परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, डॉक्टर गोविंद गारे साहेब असतील, यांना खऱ्या अर्थानं सॅल्यूट करायला पाहिजे होतं, त्यांना मानवंदना द्यायला पाहिजे होती, परंतु आपण या ठिकाणी दिलेलं नाही। या ठिकाणी कालचा जो आपण प्रकार केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। यातून आपण खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला सांगू इच्छितो की या ठिकाणी अशा काही ज्या संघटना आहेत त्याच्यापासून आपण सावध झालेला पाहिजे। हे आपल्याला चुकीचा इतिहास या ठिकाणी सांगतात, चुकीचा इतिहास मांडतात, त्यामुळे आपल्या आदिवासी समाजामध्येच या ठिकाणी तेढ निर्माण होणार आहे। याने खऱ्या अर्थानं गांभीर्याने घेतला पाहिजे आणि यांना आपण जवळसुद्धा नाही केलं पाहिजे असं या ठिकाणी मी आपल्या मीडियाच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो।